ए पोरांनो, अरे झालं का बाबा तुमचा अभ्यास? हा, ए गण्या, ए गौरे, अरे चला बाबा घ्या जेवून. हा, अगं आहे, आम्ही अभ्यास करतोय ना. आबा आल्यावर जेवतो की आम्ही. अरे तुमच्या बापाला उशीर झाला मग काय करसाल? हा, चला उठा घ्या जेवून. उद्या झाला तो उशीर, आम्ही आबा आल्यावर जेवणार. अरे उठा की. आबा आल्यावर जेवतो की आम्ही. गणू, तुला काय झालं र? अगं आहे, सकाळी आबाला म्हणून गेलते की येताना त्याला जीनची पॅन्ट घेऊन येणार, पण आबा अजून आलेच नाही म्हणून तो रुसून बसलाय. आत्ता ग बया, असं आहे वय. गणू, ते बघ आबा आले. आबा तुम्ही आज काय काय घेऊन येणार ते बघू. अगं गौरे, गणू, अरे तुम्ही झोपला नाही व्हय अजून? संगे तुला पण कळत नाही वय, पोरं अजून जागीत. अव मी त्यांना कवची म्हणत होते जेवून घ्या, पण पोरं ऐकतात वय. तुमच्यासाठी थांबली होती ती. आबा तुम्ही आज पण नाही आणली ग जीनची पॅन्ट. गणू कधीच रुसून बसलाय. गौरे, आल्याला नका त्यांच्या मागे किरकिर करू. आणि गण्या, म्हंटलात ना त्या घेतीन पॅन्ट, मग घेतीन तुला जीनची पॅन्ट. सगळे कशाला ओरडते पोरांना? त्यांना काय कळतंय ग? गणू, आपण उद्या घेऊ जीन्सची पॅन्ट. गौरे, तुला काय घ्यायचं ग? आबा मला काही नको, आहेत माझ्याकडे कपडे. कोणाची ग? माझी ग. आहे, ऐकलं का? उद्या आबा गणूला जीनची पॅन्ट घेऊन देणार आहे. वय वय, ऐकलं मी. चला आता घ्या जून. अव घ्या हात धुवून. वय वय बाई. संगे, आज लय कटाळा आलाय बघ. लवकर वाढ, लय भूक लागली. चला चला बसा पटकन खाली. गणू, चल बाळा जेवायला. वाढ पटकन चल, चला भूका चला. लागल्यात. वाढते गणू, वाढते. जेवण कर. शिंदे साहेब, ते सोनोडे गावचे नदी घाटचे 25 एकरचा व्यवहार केला बरं का आपण. बालवडकर, नदीकाठची आपल्याला एकूण 60 एकर जमीन लागते. हो, पण प्रयत्न चालू आहेत ना आपले. नुसतं प्रयत्न नका करू भोसले, प्रॅक्टिकल काम करा. होय साहेब, काम करतोय ना, काम चालू आहे. आणि काही शेतकरी जमीन विकायलाच तयार नाही येतो. काय धाड भरली त्यांना आता. अहो शिंदे साहेब, वडिलोपरची जमीन द्यायची आणि शेती करायची पण ती विकायची नाही. बालवडकर, 4 पैसे जास्त द्या ना त्यांना. मग आता पैसे घ्या आणि माच करा म्हणा. कुठे किड्या मुंग्यासारखं जीवन जगता नाही का? बालवडकर, ही साधी माणसं असतात. 4 पैसे फेका ना त्यांच्या तोंडावर. हा मुद्दा बरोबर बोलले बरं का. बोला बोला वकील साहेब, काय म्हणता? हा, बालवडकर, एक मिनिट वकील साहेब. जसं सांगितलंय तसं करा नाही का? या तुम्ही. हा, तुमच्याच भरोशा वकील साहेब. हो हो, चालेल चालेल. ओके, काय प्रॉब्लेम. संगे, आवरलं का ग? हो आले आले. चल गणूला घेऊन ये, जीन्स पॅन्ट आणायची त्याला. चांगली जीनची पॅन्ट आगा बघा पोराला. 4 दिवस झाले पोरग म्हणते जीनची पॅन्ट घ्या, जीनची पॅन्ट घ्या. चांगली घ्या माझ्या पोराला. होय होय, चल रे. चल गणू, जीन्स पॅन्ट आणायची वा गणूला. चल. चला बसा गाडीवर. बसला का?
चला आयला टाटा कर, टाटा करा. जायचं. बरी विकास भाऊ, हा बोला राम भाऊ. ती इर्टिगा गाडी कशी आहे रे? अहो चांगली आहे म्हणतात बरं का गाडी, हा आवरेज वगैरे चांगली आहे. हा आणि कसं आहे आपल्याला परवडन ती गावात फिरवायला गाडी. हा आणि मग हा हे आपलं घ्यायची हा. अला रमेश आहे काय रे? रमेश ए, रमेश, राम राम. राम 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 राम. अरे काय गडबड आहे? अरे थांब जरा, काय एवढा गडबडीत चालायस? चल तुला चहा पाचतो. नाही नाही, ती काय ना जरा पोराला कापड घ्यायची होती ना, तिकडे चालू होतो तालुक्याला बघा. असं वय आधीच उगावलं वय पोराला कापडे घ्यायला. हा म्हणजे रे अहो राम भाऊ 4 दिवस झाले पोरग रडत या कापडे घ्यायसाठी, आणि या आज चाललंय पोराला कापडे घ्यायला तिथं. विकास भाऊ, दुधाचा पगार झाला आज बघा, त्याच्यामुळे म्हणलं पोराला आज कापड घ्यावं. जरा तारांब चालू होती ना, चालायचंच की. हे बघ रम्या, मी काय म्हणतो, तू एवढी दारमण काढतो कशाला? एवढी अडचण चालू आहे, मग एखादा एकर टाकायचा ना फुकून. हा नाहीतर काय 2 दिवसापूर्वी झाला ना यावर रामभाऊची 10 एकर दिले ना शिंदे बिल्डरला. काय सांगतो? मग चांगला भाव मिळला ना, आहे का नाव रामभाऊ? होय तर. अरे पण बापजाची जमीन म्हणजे आपल्या आईसारखीच की. हा, तिला इकून काय काय भागवणार आहे? त्यापेक्षा तीच जमीन कसून शेती केली असती तर. अरे हे बघ रम्या, अरे जिंदगी एकदाच असती. हा? आणि आपलं तीच बदलायचं कधी रे? कवर राबायचं, हा? उठायचं आणि रानात जायचं आणि शेती करायची. अरे आपण कधी गाडी घेणार आणि कधी मजा करणार? हा? शिंदे बिल्डर बरोबर बोलत होता. रामभाऊला 20 एकर जमीन होती, त्याच्यातली 10 एकर विकली, मग त्याला काय फरक पडला? हा, आता मस्तपैकी एक गाडी घेईन आणि मस्तपैकी फिरन, आहे का नाव रामभाऊ? मग हे बघ रमेश, चालू आहे गाडी घ्यायला, गोरी खट निसती, येतो परत पुजायला. वय वय तू की. हा चल चला मग. चला रामभाऊ चला. ए गण्या, पॅन घेतली बरं का तुला? हा, पॅन घेतली, शर्ट घेतली, तुला आवडलं ना? हा, बेळ पण आणली बघ तुला, आणि तुला आवडीची तुझ्या गाडी पण घेतली तू म्हणला होता म्हणून. हा हा, आता रडायचं नाही, सारखी जीन्सची पॅन्ट चाललं होतं तुझं. घेतली एकदाची बघ. हा,
हा हुशार आहे माझा गण होय रे जमीन विकली आणि घेतली गाडी, पण काय आता नाद नाही करायचं, नुसतं गावात फिरायचं. आणि मग? ए राम भाऊ, ए रमेश या, अरे इकडे ये. तोंड गोड कर. घेतली ना मग गाडी. अरे रमेश भाऊ, अरे तू पण घे मानाव. अरे कवर या खाटारीवर हिंडतो, तू पण घे की असली गाडी. गणू जरा हळू. नवीन आहे म्हणून म्हटलं. अरे रमेश, हायला वर पण बावरून गेले रमेश. हा रमेश, मी काय म्हणतो, कशाला अडकाटे आणतो? कसली अडकाठी हा अरे तसं नाही, मी काय म्हणतो, शिंदे बिल्डर आता रेट वाढून देतोय आणि आपलाच फायदा होतोय, आणि त्याच्यामुळं तू पण घे मानाव. टाक जमीन इकून आणि घे असले एखादा हत्यार. विकास भाऊ, सोन्यासारखी जमीन इकून मौज मजा करण्यापेक्षा त्याच जमिनीमध्ये काम करायला आवडेल मला. ए, अरे तुझी जिंदगी ना नाही करता जाणार बघ. तू नाही सुधारणार. अरे रमेश भाऊ, तुला समजा ना आपला फायदा कशात आहे त्यो. मला चांगलंच कळतंय कुणाचा कशामध्ये फायदा येते. आणि विकास भाऊ, मला ज्ञान नका पाजू. माझी जमीन आहे, माझं मी बघेल काय करायचं ती. चल ना गणू. च्या माईला ही उलट्या खोपडीच दिसत या. जाऊ द्या राम भाऊ, द्या एखादा पेडा, गोड धोड करू द्या तोंड जरा. हा होय तर घ्या, करा गोड. काय गौरी? मला गाणे बोलत होता त्या रामभाऊ काकांनी 4 चाकी गाडी घेतली. मग त्याचं काय? बाबा, मग आपण पण घ्यायची की तशी गाडी? असं मी नाही, आपला गाणं बोलत होता. वा 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 वा, या गाण्याला म्हणा चड्डी हाय कर नाही तुझ्या ढुंगाला घालायला, आणि म्हणे 4 चाकी घ्यायची. वय रे गाण्या, अगं आई, गप तू. सगळी कशाला ओरडते पोरांवर? काय कळते त्यांना? आय समजा कळतंय मला काय चालू आहे ते. आपण पण घेऊ शकतो गाडी, आपण पण बांधू शकतो बंगला, आपण पण करू शकतो आपल्या हाऊस माऊस पुरे. पण आबाने ती नदीकडची जमीन इकली तर? मला माहितीये ते साहेब लोक आबाच्या मागे लागले ती जमीन इकायला, पण आबा नसते इकत ती जमीन. त्या रामभाऊ काकांनी पण त्यांची जमीन इकली, म्हणून त्यांनी अशी 4 चाकी गाडी आणली. हो ना बाबा? गौरी, अगं आपण पण करू ना हाऊस माऊस, गाडी घेऊ, बंगला बांधू, पण अशा जमिनी विकून नाही. कष्ट करू. अगं बापजाची जमीन आहे ती, आपण ती फक्त राखायची असते, विकायची नसते. ग पोरी, लोक वागत्याल तसं वागून चालतंय वय. आपण शेतकरी माणूस हाय आपण, आणि या काळ्या मातीशी आपली नाळ जोडलेली असते बघ गौरे. आणि ही जमीन राखायची असती, इकायची नसती. अगं जमीन विकून मोठे होण्यापेक्षा तुम्ही दोघं शिकून मोठे व्हा. आमच्या दोघांना लय अभिमान वाटेल बघा. काय ग संगे? वय तर आय आबा, आपण नाही ऐकायची आपली जमीन. मी शिकणार, लय मोठे अधिकारी होणार, तेव्हा करल हाऊस मोस, तेव्हा घेईल 4 चाकी गाडी, आणि त्याच गाडीत तुम्हा दोघांना फिरवेल. बर चला घ्या आता झोपून. चल चल, हातरून टाक लवकर. हो. चल गौऱ्या, तुला उद्या शाळेत जायचंय ना? हा. हा, चल मग झोपायला. बघ गणू झोपला का नाही? घे आवरायला. तुझा अभ्यास झाला का नाही? हा, पूर्ण. केला ना पूर्ण? पुन्हा बघ लगेच झोपून गेला का नाही? हा? लय काय करायला असं ना? शाळेत जाते आपलं उपकारच करते काय का? अहो, गाडी कोणाची आली म्हणायचं? आली वाटत दही आपल्याच माग. सगळे तू चहा ठेव. हा.
राम राम साहेब, राम राम. नमस्कार रमेशजी. नमस्कार. या या बसा. रमेशराव उगवला का दिवस? भोसले साहेब, आम्ही शेतकरी माणसं, आमचा दिवस पाठच उगवतो. हा तेवढं आहे बघा बालवतो साहेब. रमेश म्हणजे एकदम प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस आहे बघा. हो का? गौरे पाणी आण. मग भोसले साहेब, आज कसं काय गरीबाकडे येणं केलं? आलो म्हटलं बघावं जरा जमिनीच्या विषयाबद्दल काय विचार केलाय. भोसले साहेब, मी तुम्हाला आवाज सांगितलं होतं, नाही जमायचं मला. अरे रमेश असं का करतोय? देशाच्या प्रगतीचा विषय आहे. अरे तू जर जमीन विकली तर उद्या मोठ्या मोठ्या कंपन्या होतील, तिथं रोजगार उपलब्ध होईल आणि गावाची प्रगती होईल. हे बघा रमेशजी, शेवटी गावचा आणि देशाच्या प्रगतीविषयी आता तुम्ही जर जमीन विकली तर मोठमोठे कंपनी प्रोजेक्ट येतील ना, बरोबर आहे का नाही? आणि यासाठी तुमच्या सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हो हो. वहिनी सांगा तुम्ही यांना. कसं आहे ना साहेब, हे आमच्या जुन्या लोकांची जमीन आहे बघा, आणि ही जमीन ना आम्ही अशी नाही देऊ शकत तुम्हाला. आणि चहा मात्र मस्त झालं बरं का. हा वहिनी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण एक काम करा ना, ही जमीन विकून दुसरीकडे घ्या ना. हा? काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही? हो रमेश भाऊ, काय विचार केला मग? नका एवढा विचार करू, विकून टाका जमीन. मोठ्या साहेबाला बोलवून जमिनीचा भाव अजून वाढवायला लावतो. अहो रमेश भाऊ, दिवस बदलते, नाही का माझं? हे बघ रमेश, चांगला भाव भेटतोय, टाक जमीन विकून. रमेश भाऊ, आपल्या गावाचा आणि देशाच्या प्रगतीचा विषय आहे. देशाची प्रगती, बरोबर आहे ना साहेब, देशाची प्रगती तर झालीच पाहिजे ना. पण मी काय म्हणतो भोसले साहेब, तुमच्या त्या मोठ्या साहेबाची 40 एकर जमीन आहे ना डोंगराच्या बाजूला, त्यातली 10-20 एकर जमीन घ्या की देशाच्या प्रगतीसाठी. होय साहेब, नाही जमायचं ना? कसं जमेल? तुम्हाला तर आमची 4 एकर बागायतीच पाहिजे ना. आधी लालच दाखवून कवडी मूळ भावात आमच्या जमिनी विकत घ्यायच्या, परत त्याला डेव्हलप करून 10 पट भावाने विकायच्या, म्हणजे आमच्याकडून एकरात घ्यायच्या आणि परत आम्हाला स्क्वेअर फीट मध्ये विकायच्या. वारं तुमची प्रगती, अरे किती खाचाल, बसण्या होईल ना. म्हणजे तर देशाच्या प्रगतीचा विषय, देशाच्या प्रगतीचा आम्हाला कसं सांगू साहेब? देश स्वतंत्र झाल्यापासून देशाच्या प्रगतीसाठी सर्वात जास्त योगदान आमच्या शेतकऱ्यांनीच केलेलं आहे. पण काही झालं ते सर्वात जास्त नुकसान आमच्या शेतकऱ्याचंच होतंय ना. जास्त पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान, कमी पाऊस पडला शेतकऱ्याचं नुकसान, कोरोना आला, मोर्चे झालं, युद्ध झालं, काही झालं तरी नुकसान मात्र आमच्या शेतकऱ्यांचंच. तुम्हाला काय ते बोलायला साहेब? कष्ट आमच्या पाचूलाच पुजले हो. आणि किती दिवस आम्ही अशा भिका मागायच्या? कर्जमाफी द्या, पिकांना भाव द्या, आणि कोण ऐकतो आमचं? सांगा ना, कोण ऐकतं? म्हणजे तर शेतकरी म्हणजे अन्नदाता, जगाचा पोशिंदा. नाही साहेब, हे फक्त बोलायला वाचायलाच भारी वाटतं, खरी परिस्थितीच वेगळी. साहेब, आज तुमच्या फ्लॅट मधलं गॅस बंद आहे, ही बघा आमच्या झोपेतली चूल चालू. शेतकरी कधीच गरीब नव्हता हो साहेब, तुमच्या सारख्याने त्याला गरीब केला. जाऊ द्या, मी पण कुणाला सांगतो, कारण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आमच्या शेतकऱ्यांची अजिबात किंमत नाही बघा. आय आबा, आम्ही शाळेत चाललो. हे बघा रमेशजी, विकून टाकाय जमीन नाही का नाही, थाटामाटात राहताल, पैसा येईल, गाडीत फिरताल, बायकोला दागदागिने करताल, पोरांना चांगल्या शाळेमध्ये घालताल. एवढंच नाही तर भविष्यामध्ये मुलीचे लग्न थाटामाटात करताल. माझं ऐका, टाका विकून जमीन. आबा, आपली गरिबी हटली नाही तरी चालेल, पण आपली जमीन विकायची नाही. तुमच्या गौरीचं लग्न थाटामाटात नाही झालं तरी चालेल, पण आपली ती जमीन विकायची नाही. हो ना गणू? आणि साहेब, जमीन राखायची असते, विकायची नसते. आमची गरिबी पण हटल आणि आमचे दिवस पण बदलतात. जेव्हा मी शिकून एक मोठी अधिकारी बनल ना, तेव्हा अशाच गाडीतून माझ्या आई बाबाला फिरवल, कदाचित यापेक्षा भारीच. हो ना गणू? आमची जमीन ऐकायची नाही का तुम्ही? अरे गणू, गणू, असं नाही बोलायचं, मोठे आहेत ना ते. आय आबा, आम्ही चाललो शाळेला, आम्हाला उशीर होतोय. चल गणू.
बघितलं का साहेब, जर का आमची पोरं असं बोलत असतील तर आमचा काही निर्णय असेल हे तर तुम्हाला आता समजलंच असेल की, हाय का ना? या साहेब तुम्ही म्हणताय ती नाही जमायचं बघा. बघितलं ना पोर काय म्हटली, शेती ऐकायची नसती, राखायची असते. अव तुम्ही कशाला रडताय? हा, अगं संगीता, तू ऐकलं ना आपली गौरी काय बोलली ती, शेती राखायची असती इकायची नसती. अगं आपली पोर मोठी झाली. अव तुम्ही नका काळजी करू, बघा सगळं नीट होईल, सगळं नीट होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही. आय आबा, मी शिकणार, मोठी अधिकारी होणार आणि आपले दिवस नक्की बदलणार. आबा, रोज तुम्हाला उन्हात शेतात राबताना बघते आणि आईला घरातील सर्व काम आवरून तुमच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबताना बघते. उद्या जर आम्ही दोघेही शिकून मोठे झालो, शहरात गेलो, तरी आमच्या रक्तातील ही काळी माती आम्ही कधीच विसरणार नाही. गणू, आपण दोघांनी जिद्दीने शिकायचं, मोठे व्हायचं आणि आपल्या आई आणि आबांना सुखात ठेवायचं. आपली जमीन इकायची नाही, राखायची असते.